बिगर उद्या लग्न करणार आहे. काही दिवस झाले त्यांच्याकडून काही निरोप आला ते लग्न जमलं नाही. ते लग्न जमलं नाही त्या माणसाने मग पुढे दुसरं लग्न केलं, दुसरं काही लग्न केलं त्या व्यक्तीने. जी मुलगी त्याला बंद पडली तिथे त्यांच्याकडे हुंड्याचं लग्न जमले ते पुन्हा आले नाही. आणि काही वर्षानंतर असं गेले ते लग्न झाल्यानंतर याची फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीचा एक मॅनेजर होता. त्याने त्या मॅनेजरला नवऱ्याकडे घरी बोलवलं आणि त्या मुलीला दिसलं की याचं स्थळ आपण नाकारलं. ती जाऊन विचार केला पण तिने आठवण केली. ते आई वडिलांनी विचारलं की का तुम्ही त्याला नाकारलं. तिची आई वडील म्हटले आता विचित्रच आहे म्हणजे काय सगळं लोक हुंडा मागतात. हा सांगते मी हुंडा केला नाही हे त्यांना हेच उदाहरण लक्षात ठेवा. सगळे विमाचे मागे लागतात आणि तुम्ही म्हणते मला मागे लागणार आवडत नाही मी आवडत करणार नाही तुम्हाला पैसे मिळेल का. प्रॉब्लेम नाही आहे पीछे नहीं लागता. पीछे लगने को छोड़ा हजार किलोमीटर होणे नाके लागतात आणि तुम्ही मागे लागत नाही त्याला ऑड वाटतं ऑड मॅन आउट. तुम्ही मागे लागलं एक इन्शुरन्स एजंट होता. त्याने 3-4 वेळा एका व्यक्तीला सांगितलं. आता त्याने मागे लागलेल्या स्टाईलने पूर्ण लागला नाही. पॉलिसी काढली नाही. 4 महिने गेले आणि एजंट ते एलआयसी एजंट ते पैसे ते काय करतात एखादं नाच सोडून देतात 2-3 वेळा. नाच सोडल्यानंतर त्याची प्रॉफिटिव्हिटी संपून गेली की परत ज्यांना नाकारलंय त्याला परत एकदा मिळाला. तर 3 वेळा त्याला सांगितलं त्याने पैसे काढले 6 महिने गेले आणि त्यापुढे आलं अरे होय आपण याला बोललो होतो तर त्याला भेटला. अरे बरं पैसे काढले हो काढले ना म्हणे केव्हा काढले आता तर काढली येऊन नाही कावाला काढले कोणाकडून काढले आमच्या त्याच्याकडून का काढले मी तो बोललो तुम्हाला नाही तो खूप मागे लागला. मग याला समजतं की मी मागे लागला कमी. तुम्हाला नेमकं 2च काम करायचे. पार्टीला भेटल्यानंतर इन्शुरन्सचं महत्व सांगायचंय पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्या मागे लागायचं. कारण तुमचा जो बेस होऊन गेलाय मागे लागायचा. तुम्ही मागे लागल्यानंतर 3 वेळा लागल्यानंतर सोडून दिलेली पार्टी त्या हॅमरिंग झालं असतं की 3 वेळा इन्शुरन्स चालू आहे आणि तो 4थ्यांदा तो पॉलिसी करणार होता आणि तुम्ही 4थ्यांदा त्याच्याकडे तुम्ही गेल्यानंतर जर त्याने नाही म्हटलं तर पूर्ण तो अगदी फायनल मला रिझल्ट काढायचा नाही मला भेटू नको पुन्हा असं म्हणायच्या आत असं माझी वाटणी व्हायची. असं म्हणायच्या आत त्याचं करून पुढची तुम्हाला पैसे मागितले मी तुम्हाला नाही दिले तर तुम्ही काय विचारा ठीक आहे तुम्हाला अडचण असेल 2 महिन्यांनी देऊ का परत. अरे मी तो हरकत नाही आता 2 मिनिट आहे हा 2 महिने भेटायला तसं मी टाईम वापरा. एखादा पार्टी पॉलिसी घेत नाही ना काय करायचं काय होणार वर्षी अडचण असेल ना आता आपण त्याने डिफरन्स होते मी तुम्हाला एप्रिल मध्ये भेटायचं चालेल का हो नोंद करून घ्या. आणि एप्रिल मध्ये जर तुम्ही खरोखर केला त्याला आनंद येस तो मागे लागला काय लावतो सांगा पार्टीच्या घरामध्ये असं असतं की आज इन्शुरन्स मागे लागतात आणि हे सगळ्यांना माहिती आहे तरी हा आज मागे लागत नाही. उद्या जर आम्ही मेलो तर हा मला काय सर्व्हिस देणार आहे. पण जर तुम्ही त्याला 4-5 वेळा 6 वेळा मागे लागला त्याला माहित पडलं की हा जसा पॉलिसीसाठी मागे लागतो तसं उद्या जर मी मेलो तर माझ्या घरामध्ये सर्व्हिसिंग द्यायला किंवा मला काही काम पडलं बाहेर पडलं पॉलिसी असेल त्याची लोन करायचं तर हा मला मदत करणार आहे. पार्टी जेव्हा तुम्हाला नाही भेटते तेव्हा तो तुमची परीक्षा घेतो आणि ती परीक्षे तुम्ही ज्या विजिटला पुढच्या विजिटला जाणार नाही असं ठरवतो की आज चालायचा शेवटचा त्याचा मी आज निकाल लावतो सगळ्यांना कसं एक तर पैसे घेत नाही घेणार आज मी